जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये संगमनेर सेवा समितीचे 27 उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. यावेळी प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दिलीप सहदेव पुंड विजयी झाल्यानंतर नागरिकांकडून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. आज जो निकाल तुमच्या बाजूने लागला, अनेकांनी देव उडवले होते तुमच्यासाठी. यावर आपण काय बोलणार? असं आहे, मी गेली 6 टर्मपासून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे आणि लोकांना असं वाटत होतं की अँटी इन्कम्बन्सी यांच्या बाबतीत येऊ शकते, कारण उमेदवार जुना झाला, वारंवार उमेदवार तोच आहे, असे अनेक लोकांना बाहेरच्या लोकांना वाटत होतं. परंतु माझ्या प्रभागातल्या लोकांनी ते कुठे हल्लेले नाही. बघा तुम्ही, मागचं लीडपेक्षा यावेळी जास्त लीड मिळाले. त्यामुळे इथले प्रभागातल्या लोकांना कुठलीही प्रॉब्लेम अडचण नव्हती. बाहेर लोक कट्ट्यावर जो बाहेर चावडी कट्टा जो आहे ना समजा बाहेरचा, त्याच्यावर चर्चा चालायच्या, इतकं लीड राहणार नाही, हा जास्त हवे ते तो जास्त हवे, असं काहीच असतं. वारंवार लोकांच्या सुखदुःखात राहणारी आम्ही माणसे, कधी कोणाचे लग्न कार्य असो, कोणाचे दुःख असो, सुख असो, आम्ही सतत धावणारे लोक आहे आणि जनतेचे कामं करणारे लोक असल्यामुळं आम्हाला हा निकाल तुम्हाला लागलेला दिसतोय. अतिशय चांगले मतं लोकांनी दिलेत. 7व्यांदा मी उभा राहून निवडून आलेलो आहे. सोपी गोष्ट नाही 7 वेळा निवडून येणं. नगरपालिका 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मोजायला दम लागतो. इतकी संधी लोकांनी दिलेली आहे. मोजायला दम लागतो की नाही? एवढी संधी जर लोकांनी दिली आहेत, त्या लोकांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. मी पुढच्या काळात सुद्धा प्रचंड मोठं काम करणार आहे. रस्त्यांची कामं असतील, लाईटची कामं असतील, पाण्याचे प्रश्न असतील. आमचे आता अतिशय तरुण आमदार सतीशदादा तांबे यांचं नेतृत्व तर तुम्ही बघितलं, उजळून निघलं नेतृत्व आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. काय प्लॅनिंग, काय नियोजन, तुम्हाला सांगतो. हेच आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं साहेबांच्या वेळेस. ही आमची चूक. मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. मी स्वतः थोरात साहेब सभेला असताना मी मागे भाषणात सांगितलं की ही जी नगरपालिकेचे निकाल जे सर्व लागले, हे थोरात साहेबांना प्रेझेंट दिले लोकांनी. आमच्याकडून झालेली चूक आहे, ही दुरुस्ती करून आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. हा निकाल साहेबांसाठी दिलेला आहे. नगराध्यक्ष मैथिलीताई तांबेला 16,000चं लीड भेटलं, तर हे लीड आमदार बाळासाहेब थोरातांना कमी भेटलं होतं त्यांच्या इलेक्शनमध्ये. त्याबद्दल तुमचं मत काय? अशी परिस्थिती आहे. थोरात साहेबांच्या वेळेस मी तेच सांगतोय की थोरात साहेब आमच्या वर्षावर राजकारण सोडून दिलं. ते तिकडं बाहेर महाराष्ट्रावर फिरणारे माणसं ते, त्यांच्याकडं खूप मोठं काम होतं आणि ते तिकडं फिरत असताना आम्ही कार्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही. प्रचार ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे त्या पद्धतीत झाला नाही. साहेबांना आम्ही काही गाईडलाईन द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नाही. काय अनेक कारणं ह्या परावर आहेत आणि लोकांनी मग बाकीचे तर माउथ पब्लिसिटीचे कारणं तोंडी घुसवतात लोक. तिथे आपण काही कंट्रोल केले नाही, त्यामुळे साहेबांचा पराभव झाला. परंतु नंतर लोकांच्या लक्षात आल्यावर बापरे चूक झाली. तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम खरं म्हणजे आता या नगरपालिकेच्या माध्यमातून केलंय आणि हा विजय हा थोरात साहेबांसाठी झालेला विजय त्यांना हे प्रेझेंट दिलेलं आहे लोकांनी. नगरपालिका बहुमत मताने निवडून देणं शक्य नाही. नगरपालिका संगमनेर नगरपालिका प्रभागमध्ये 1 नंबरचं सीट तुमचं आहे. 1 नंबर वार्ड होता आणि 1 नंबरचं नगर हे 1 नंबर वार्ड आहे. तर ह्या वार्डामध्ये आता नवीन उपक्रम तुम्ही काय राबवणार तुमच्या वार्डातल्या नागरिकांसाठी? आता आम्ही इथं पहिले आमचं विभागीय कार्यालय करणार आहे. नागरिकांचे प्रश्न समजा इथले इथं सुटले पाहिजे, त्यांना नगरपालिका जाण्याची गरज सुद्धा पडायला नाही पाहिजे. त्यांची घरपट्टी पाणीपट्टी इथून घेतली जावी असा आमचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर रोड आता याच्यानंतर आमच्या भूमिगत गटाचा फेज 2चा काम चालू होणार आहे. कारण सगळ्या शहरात गटरी झाल्यात. आता उपनगराच्या गटरी राहिल्यात. उपनगराच्या गटरी झाल्यानंतर सगळे रस्ते खोदले जाणार आहेत. आता शहरातले झालेत, आता उपनगरात पूर्ण रस्त्यांचं काम होणार. सगळे रस्ते फुटले जाणार. ते फुटल्यानंतर तसे रिपेअर करावं लागणार. त्याच्यापेक्षा आम्ही सरळ सिमेंट कॉन्क्रीटचे रोड सतीशदादा यांच्या नेतृत्वात त्यांची चर्चा करून आणि हे सगळे मैथिलीताई तांबे आमच्या नगराध्यक्ष त्यांची चर्चा करून कॉन्क्रीटचे रस्ते जास्त कसे होतील आणि येणारं अतिक्रमण असेल, पायऱ्या असतील, या सगळ्या काढून आणि
अगदी अप टू डेट पैकी चांगले रुंद रस्ते करण्याचा प्रयत्न आमचा पुढचा राहणार. संगमनेर नगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांमध्ये सगळ्या सिनियरिटी आणि 7 वेळा तुम्ही आलेले निवडून आणि सगळ्यांच्या वयामानाने सगळ्यात सिनियर वय बी तुमचं जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं आता हे नवीन अनुभव आणि वय. हा टीम आता जी आलेली टीम आहे ही सत्यजित दादाची टीम आहे, नवीन दिलेली टीम. मग त्यांना मास्टर म्हणून आम्हाला ठेवलेलं आहे तिथं. आम्ही आम्ही हेडमास्टर आहे तिथं. त्यामुळे आम्ही चांगलं काम करणार आहे, त्यांना चांगली गाईडलाईन देणार आहे, नवीन मुलांना घडवण्याचं काम करणार आहे. त्यांना एक नगरपालिका कशी चालवायची, काय करायचं हे सगळे आम्ही त्यांना सांगणार आहे. सिरबिक नगर हा तुमचा बालेकिल्ला आहे वर्षानुवर्ष. तर या बालेकिल्ल्याच्या दृष्टिकोनातून त्या लोकांच्या रहिवाशांना तुम्ही काय गिफ्ट देणार आहे ह्या पंचवर्षीमध्ये? ही आता पहिले एकदा आम्ही याच्यानंतर दादांबरोबर बसून आमदार साहेबांमध्ये त्यांची मिटिंग लावणार, त्यांची चर्चा करणार. त्यांना ते घर आहे तिथंच घरं बांधून पाहिजे आहेत की एकावर एक मजल्यावर करून घरं पाहिजे आहेत, त्यांची चर्चा करून त्यांना जे कम्फर्ट वाटेल, चांगलं वाटेल त्या पद्धतीचा तिथला विकास करण्याचा आमचा पुढचं. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे जागा आमच्या नावावर करून द्या, आम्ही आमचे घरं बांधून घेऊ. असं जागा नावावर करून द्यायला एक तितकी जागा आहे की नाही हे बघावं लागेल. खोटं पोकळ आश्वासन आणि चुकीचं आश्वासन मी कधीच देणार नाही. तिथं काय बसतंय मुळात ती गव्हर्नमेंटची जागा आहे, नगरपालिकेची जागा आहे, तिला हे भोगवटदार म्हणून यांना वापरण्यासाठी दिलेली आहे. ते कायद्यात जर बसलं तर जे कायद्यात बसेल त्या लोकांच्या भल्याचं असेल, फायद्याचं असेल तो प्रयत्न केला जाणार आहे. योजनेच्या स्कीममधून झालेले आहे, मग त्याचं काय करणार तुम्ही परत, असा एक प्रश्न आहे. तर ते आपण त्या लोकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना त्याच्यातून कसा न्याय मिळेल हे प्रयत्न करणार आहे. आमच्या वृत्तवाहिन्यातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमचं उर्वरित आयुष्य असंच जनतेसाठी सेवा करण्यासाठी जाऊ. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.